चंद्रपूर महानगरपालिकेच्या जनतेने या अटीतटीच्या निवडणुकीत महापौर बनवण्याची संधी ही आम्हाला दिलेली दिसत आहे। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आणि विकासासाठी इतर पक्षाच्या नगरसेवकांनी या शहराच्या सर्वांगीण प्रगती आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीला समर्थन देण्याच्या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे आणि मला विश्वास आहे की महापौर हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या मित्रपक्षाचा बनेल हा विश्वास आहे। 2017च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत होतं, पण या निवडणुकीत काँग्रेस आणि आमची अटीतटीची लढाई झाली। काँग्रेससुद्धा बहुमतापासून वंचित राहिली। ज्या पद्धतीने काँग्रेस घोषणा करत होती की आम्हाला बहुमत मिळेल, तसं बहुमत त्यांना देण्यात आलेलं नाही। भाऊ, काँग्रेस जरी लांब असली तरी त्यांचे फिगर जे आहेत 30च्या जवळपास गेले आहेत आणि काँग्रेस मित्र पक्षांच्या मदतीने सरकार भरू शकते, सत्ता देऊ शकते अशी परिस्थिती आहे। नाही, पण त्यांच्यासोबत त्यांचे मित्र धरूनच 30 आहे। आमच्यासोबत आमचे मित्र धरून म्हणजे जे काँग्रेसच्या विरुद्ध ज्यांनी निवडणुका लढवल्या, काँग्रेससोबत ज्यांनी युती केली नाही, ते धरून आमचेही 34च्या वरती मॅजिक फिगरला पोहोचेल असा विश्वास आहे। भाऊ, गेले अनेक वर्ष सत्ता तुमचीच होती, पण तरीही सत्ता गेली, काय सांगाल? नाही, सत्ता गेली असं म्हणता येणार नाही। मी जसं आत्ता सांगितलं की महापौर बनवण्याची संधी जनतेने दोघांनाही दिली आहे, तेव्हा आपापल्या परीने प्रयत्न करून महापौर आम्ही बनवू। हां, एक गोष्ट खरी आहे की हे जे 17 AB फॉर्म गेले त्याचा काही परिणाम कार्यकर्त्यांवर आणि त्याचा निवडणुकीवर निश्चितपणे झाला आहे, कारण 17 उमेदवार जर कदाचित बदलले नसते तर स्पष्ट बहुमत आम्हाला प्राप्त झालं असतं, हा माझा विश्वास आहे। मुख्यमंत्र्यांनी नगरपरिषद निवडणुकांमध्ये हार झाल्यानंतर तुम्हाला शक्ती देऊ असं म्हटलं होतं, ती शक्ती अजून दिली नाही। शक्ती दिली म्हणूनच 24 झालेत। AB फॉर्मची चोरी झाली म्हणून थोडीशी गडबड झाली। AB फॉर्म चोरी झाली नसती तर आमचे तर 24 काय स्पष्ट बहुमत आलं असतं। तर AB फॉर्मची चोरी झाल्याने 17 उमेदवार बदलले आणि तिथं गडबड झाली। राज्यामध्ये एकीकडे भाजपची लाट असताना चंद्रपुरात पुन्हा एकदा वेगळं परिवर्तन बघायला मिळतं, याकडे कसं बघतं? याकडे 17 AB फॉर्मच्या चोरीकडे जास्त गंभीरतेने बघण्याची आवश्यकता आहे।